जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो, व्युत्पत्ती नाही कळा नाही। चातुर्य नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही। गौल्यता नाही वचनाची, ऐसा माझा वाग्विलास। म्हणूनी बोलतो सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश म्हणूनिया। अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति, श्रीरामचंद्रपूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। आज श्री रामनवमीच्या पुण्य पावन अशा सुमुहूर्तावरती कांदिवली ब्राह्मण सेवा संघ ज्यांनी आपलं कार्य सुरू केलं आहे, अर्थात बोरिवलीच्या ब्राह्मण सेवा संघाच्या अंतर्गत कांदिवली ब्राह्मण सेवा संघाने आपलं कार्य सुरू केलं, ज्याचा या कार्याचा विस्तार व्हावा म्हणून ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते श्री आशिषजी वैद्य आणि श्री ओंकार पेंडसे यांच्याप्रती सर्वात प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो। त्याचप्रमाणे श्री रामदास स्वामी संस्थान संपर्क कार्यालयाच्या प्रमुख सौ सरिताताई देशपांडे आणि त्यांचे यजमान श्री अजितजी देशपांडे यांच्याही प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो। मागील वर्षी कांदिवलीमध्ये श्री समर्थांच्या चरणपादुका प्रथमतः आल्या आणि या समर्थ कार्याला कांदिवलीतून सुरुवात झाली आणि हे समर्थांना अभिप्रेत असणारं कार्य या ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने कांदिवली शहरामध्ये सुरू होतं आहे। या त्यांच्या कार्यासाठी सर्वात प्रथम श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने मी अनंत शुभेच्छा देतो। हे कार्य उभं करणाऱ्या
सर्व कार्यकर्त्यांच्या प्रती, त्यांच्या पदाधिकारी सर्व कार्यकारी मंडळाच्या प्रती विशेष कृतज्ञताभाव प्रकट करतो आणि आजच्या या समर्थांच्या समर्थ कार्याप्रती कार्यरत असणाऱ्या सर्व सेवाव्रतींना अभिवादन करतो आणि आजच्या प्रवचनाला प्रारंभ करतो. खऱ्या अर्थाने आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत ते नूतन संवत्सराच्या माध्यमातून. विश्वावसु नाम संवत्सर शके 1947. 1947 हा आकडा आपल्या भारतीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण इसवी सन 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो. आपली भारतभूमी स्वतंत्र झाली, परकीय जोखडातून स्वातंत्र्य मिळालं आणि एक वेगळा आनंद या साऱ्या देशवासियांनी अनुभवला. पण आपण ज्या संवत्सराचं स्वागत करतोय तेही 1947 आहे आणि ते चैत्र मास अर्थात चैत्र वद्य प्रतिपदेला या नवीन संवत्सराची, नूतन संवत्सराची सुरुवात या ठिकाणी झाली. अर्थात या नूतन संवत्सराचं स्वागत करण्याचं सद्भाग्य चैत्र महिन्याला लाभतंय. हे चैत्राचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती आहे की नवीन वर्ष सुरू होताना प्रत्येकाच्या मनामध्ये काही नवी आशा असते, काही नवी आकांक्षा असते, काही नवे विचार असतात, नवे संकल्प असतात आणि ते सुरुवात करण्यासाठी म्हणून काही गोष्टींची आपण वाट बघत असतो आणि नूतन संवत्सर, नवीन वर्ष हा एक मुहूर्त आपण आपल्या मनाशी बांधून ठेवलेला असतो. नूतन संवत्सराचं स्वागत करण्याचं सद्भाग्य या मराठी महिन्यांमध्ये चैत्राला लाभतंय. अर्थातच चैत्राला या नूतन संवत्सराचं स्वागत करण्याचं सद्भाग्य जरी लाभत असलं तरी चैत्राचं महत्त्व आणखी एका घटनेनी मोठ्या प्रमाणामध्ये अधोरेखित होतं आणि ते म्हणजे भारतीयांच्या आणि अखिल विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून परमेश्वराने जो 7वा अवतार या भूतली घेतला त्या प्रभू श्रीरामाचा जन्मकाळसुद्धा या चैत्रातलाच आहे. फाल्गुनातली आपण म्हणू की जी गारठा आहे, थोडा गारवा आहे, हा कमी करत चैत्राला उबदार बनवणाऱ्या या भास्कराच्याही तेजाला झाकोळणारं जे चैतन्य भूतली प्रगट झालं ते अर्थात प्रभू श्रीराम. आणि या प्रभू श्रीरामाला, या प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्याचं सद्भाग्य सुद्धा या चैत्रालाच लाभले बरं का. मुळातच हे ईश्वरी अवतार असतात कशासाठी तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. खऱ्या अर्थानं दुष्टांचा संहार आणि सज्जनांचं प्रतिपालन करण्याचं दैवी कार्य हे या चैतन्य शक्तीकडून होत असतं. धर्मस्थापनेचा खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा संस्थापना करणं हे या ईश्वरी शक्तीचं कार्य असतं. आणि जर आपण रामरायांचं चरित्र पाहिलं, आज आपण ज्या शुभदिनी एकत्र आहोत तो दिवसही या रामनवमीचा आहे. रामरायांच्या कार्याचा जर आपण मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, त्यांचं संपूर्ण चरित्र पाहिलं तर आपल्याला तेच पुन्हा सिद्ध होतं की
रामरायांचं जे अवतार कार्य आहे ते पुन्हा एकदा धर्मस्थापनेसाठीच आहे. या भूतलाचं रक्षण करण्याचं कार्य प्रभू श्रीरामांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलं आणि या पृथ्वीला पुन्हा एकदा दुर्जनांपासून संरक्षित केलं आणि सज्जनांचा सांभाळ प्रतिपाळ करण्यासाठी म्हणून रामराय या भूतली अवतीर्ण झाले. आपली सनातन परंपरा अशा विविध सणा समारंभाला मानवी जीवनाशी जोडून हे सण समारंभ हे निसर्गाच्या या प्रक्रियेशी सुद्धा जोडण्याचं मोठं काम या सनातन परंपरेने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मानवी जीवनाच्या सभ्यतेशी, मानवी जीवनाच्या संस्कृतीशी भारतीय सणांची परंपरा ही जोडलेली आहे. लक्षात घ्या. वसुधैव कुटुंबकम या आधार तत्वाशी ही भारतीय सनातन परंपरा जोडलेली आपल्याला दिसून येते. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे याच न्यायानं या निसर्गातल्या अनेकविध घटनांशी अनेकविध जीवांशी मानवी जीवनाची सांगड घालण्याचं काम या सनातन परंपरेने केले. लक्षात घ्या. आपले सण समारंभ जे आहेत ते विविधतेने नटलेले आहेत. वृक्षांचं संवर्धन आहे. आपल्या समाज जीवनाला जोडणाऱ्या अनेकविध प्राण्यांच्या संगोपनाच्या दृष्टीने सुद्धा या सणांना मानवी जीवनाशी जोडण्याचं काम या सनातन परंपरेने केलं आहे. आहार विहार, शरीरशास्त्र, आयुर्वेद, कुटुंब व्यवस्था, नाती गोती, मातृशक्ती, स्त्रीशक्ती आदींचा सन्मान आणि या समाज घटकातल्या वेगवेगळ्या आपण म्हणू की घटकांना आरोग्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि धर्मशास्त्र याच्यामध्ये सुयोग्य पद्धतीनं गुंफण्याचं काम या परंपरांनी केलं आहे. आणि या विविध घटकांना एकत्रित करून मानवी जीवनामध्ये विविधतेनं रंग निर्माण करण्याचं काम, मानवी जीवनामध्ये रंग भरण्याचं काम या परंपरांनी केलं आहे. रामजन्मही असाच आहे. लक्षात घ्या. रामजन्माचा उत्सवही मानवी जीवनातली नैराश्यता कमी व्हावी, मनाची सृजनशीलता वाढावी आणि हृदयातील कोमलता जागृत व्हावी म्हणूनच आहे. पिता दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी रामराय जन्माला आले. अयोध्येच्या राजप्रसादामध्ये रामराय जन्म जरी घेते झाले तर तो रामजन्माचा आनंद केवळ अयोध्येच्या राजप्रासादापुरता मर्यादित नाही आहे. तो मनी आनंद भुवनी आनंद निर्माण करणारा असा हा रामजन्म आहे. रामरायांचा जन्म ज्या नगरीत झाला त्या नगरीचं नाव सुद्धा अयोध्या आहे. लक्षात घ्या. रामजन्माचा आनंद ही खऱ्या अर्थाने भारतीय समाज व्यवस्थेची परंपरेची या दृष्टीने आपण विचार केला तर ही एक मनाची अवस्था आहे. जो रामजन्माचा आनंद आहे हा आनंद या समाज व्यवस्थेमध्ये सगळ्या अर्थाने भरून गेला आहे. तो त्रिभुवनाला व्यापून उरलेला आहे.
ही अवस्था, हा रामजन्मोत्सव हा आमच्या परंपरेचा भाग आहे, लक्षात घ्या. आत्ताची काही मंडळी जी रामरायाचा जन्मच मानत नाहीत, रामरायाचं अस्तित्वच मानत नाही आहेत, अशी पण काही आहेत बरं का, काही मंडळी आहेत अशी. अशी काही मंडळी होती सुद्धा ज्यांनी रामरायाच्याच जन्मावरती आक्षेप घेतले, पण त्यांचं नावही श्रीरामच होतं बरं का. अर्थात ते नाव त्यांना लागू होत नव्हतं, हेही आपल्याला त्यांच्या एकूण कार्याने आपल्याला पाहता येतं, लक्षात घ्या. पण तरीही रामरायांचं आपल्या मनावरती असणारं जे अस्तित्व आहे ते कोणीही पुसून टाकू शकत नाही. इतकं या रामकार्यानी आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक मनावरती हा रामजन्म आणि ही रामनवमी अधोरेखित झालेली आहे, लक्षात घ्या. अर्थात रामजन्म समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला राम या शब्दाचा अर्थ, राम या शब्दाची व्याख्याही समजून घेणं आवश्यक आहे. रम रमयते इति रामः अशी राम शब्दाची व्याख्या करता येते. राम म्हणजे स्वतःही जो आनंदात रममाण आहे आणि इतरांनाही आनंदात रममाण करणारा आहे, त्याला राम असं म्हटलं जातं. आनंदाची अनुभूती ज्याच्यामध्ये भरून व्यापून राहिलेली आहे आणि त्याच्या या रामाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो आनंद भरणार आहे, अशाला राम म्हटलं जातं, लक्षात घ्या. अजून एका वेगळ्या पद्धतीने जर राम या शब्दाला समजून घ्यायचं झालं तर अजूनही आपल्याला या वेदांतातून, या शास्त्रातून, या सभ्यतेतून, या परंपरेतून राम आपल्याला समजून घेता येतो. वैराग्य हेतु परमो रकारः कथतै बुधै अकारो ज्ञान हेतुश्च मकारो भक्ती हेतुकाः. राम या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा झाला तर या राम यातला जो पहिला रकार आहे ना, हा रकार वैराग्य हेतू अग्निबीज आहे. राम या शब्दातला जो पहिला र आहे, हा र वैराग्य हेतू अग्निबीज आहे. याच्यातला जो आकार आहे, र चा आकार रा, हा आकार ज्ञान हेतू सूर्यबीज आहे. आणि याच्यातला म जो आहे, जो रामातला म आहे, हा मकार भक्ती हेतू चंद्रबीज आहे. त्यामुळे राम या शब्दाचा उच्चार जेव्हा आपण करतो किंवा आपल्याकडून तो होतो, तेव्हा राम उच्चारता ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम होतो, लक्षात घ्या. जेव्हा राम आपण हा शब्द उच्चारतो तेव्हा ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम उच्चारणाऱ्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये होतो. त्रिवेणी संगमाचं महत्त्व आपण जाणतो. आत्ताच नुकताच प्रयागराजला महाकुंभ झाला आणि या महाकुंभाचं महत्त्व असं होतं की तिथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे. आणि या त्रिवेणी संगमाचं महत्त्व आपण सर्वजण भारतीय नव्हे भारताबाहेर जगामध्ये सुद्धा
हे महत्त्व अधोरेखित झालं या कुंभानी. कारण या कुंभामध्ये जवळपास 65 कोटींच्या वर भाविक भक्तांनी या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन या गंगा मैयामध्ये सुस्नात होण्याचं सद्भाग्य प्राप्त केलं. या महाकुंभाचं दर्शन घेतलं. कारण तिथे त्रिवेणी संगम आहे, लक्षात घ्या. या राम या शब्दाच्या उच्चारातून ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम अंतःकरणामध्ये होतो. आणि मग राम उच्चारताच या त्रिवेणी संगमातून निर्माण होणारी स्पंदन अंतःकरणाला व्यापून उरायला सुरुवात होते. आणि पुन्हा पुन्हा जेव्हा आपण राम या शब्दाचं काय म्हणू की आपल्या मनातून जागरण सुरू होतं, त्याचा जप सुरू होतो, आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं. आणि मग रामजन्माचं महत्त्व आपल्याला लक्षात यायला लागतं. हा रामजन्म आपण जेव्हा साजरा करायचा प्रयत्न करतो, हा उत्सव साजरा करायचा प्रयत्न करतो, तेव्हा लौकिक अर्थाने गुलाल उधळून रामरायाचं स्वागत आपण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून करतोच. पण रामजन्माचं खरं महत्त्व आपल्या अंतरंगामध्ये त्याचं प्रगटीकरण होणं याच्याशी आपल्याला निगडीत ठेवायचं आहे. आणि मग रामजन्माचं जे ठिकाण आहे ना, त्या ठिकाणाचंही महत्त्व आपल्याला लक्षात यायला लागेल. रामजन्म ज्या अयोध्येच्या भूमीमध्ये झाला, तो अयोध्येमध्ये झाला, त्या नावातून आपल्याला अयोध्येचं महत्त्वही लक्षात घ्यायला पाहिजे. रामजन्म कुठे होतो तर तो अयोध्येमध्ये होतो. अयोध्या म्हणजे काय तर जिथे युद्ध नाही ती अयोध्या. ज्या भूमीवरती युद्ध होऊ शकत नाही किंवा बाहेरचा कोणी या भूमीवरती युद्ध लादू शकत नाही, त्या भूमीचं नाव आहे अयोध्या. अशाच भूमीमध्ये राम जन्म होऊ शकतो, लक्षात घ्या. पण आपल्याला हा रामजन्म आपल्या अंतःकरणामध्ये जर पुन्हा घडवायचा असेल तर आपल्या अंतःकरणाची जी मनोभूमी आहे ही मनोभूमी अयोध्या करावी लागणार आहे. या मनोभूमीला अयोध्या करायची असेल तर या काय म्हणू की आपल्या अंतःकरणामध्ये असणारे जे विकार आहेत, जे शत्रू आहेत, त्यांचा नायनाट आपल्याला करायला लागेल. आणि असे कोणते शत्रू आहेत तर समर्थांनी मनाच्या श्लोकातून मनाला उपदेश करताना या शत्रूंचं वर्णन केलंय. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरो दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षडविकार आहेत ना, हे आपल्या अंतरंगामधले शत्रू आहेत, लक्षात घ्या. आणि हे शत्रू जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये वास करतात ना, रामजन्म होणार नाही.
मग ही मनोभूमी आपली तयार व्हावी, ही कधी तयार होणार आहे? जेव्हा या अंतःकरणातल्या या शत्रूंचा नायनाट होणार आहे तेव्हा. हा नायनाट एकदा झाला की अंतरंगामध्ये रामजन्म हा सुफलपणे साजरा व्हायला सुरुवात होते. आणि मग एकदा का अंतःकरण शुद्ध झालं, या विकारांपासून त्याची मुक्तता झाली की आपल्या अंतःकरणामध्ये तो आत्माराम प्रगट होतो. तो आतमध्ये आहेच आहे, पण त्याचं प्रगटीकरण व्हायला सुरुवात होते. आणि मग या आत्मारामाचं प्रगटीकरण जेव्हा होतं, समर्थ या आत्मारामाचं वर्णन करताना सुरेख अशी आरती रचतात. नाना देही देह एकविराजे, नाना नाटक रचना, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, आघाद महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जयदेव जयदेव आत्मयारामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगान युगी आत्मा राम आमुचा, दास म्हणे महिमा न बोलवे साच. दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. जयदेव जयदेव आत्मयारामा, निगमागम शोधिता न कळे गुणसीमा. हा आत्माराम जेव्हा प्रगट होतो, लक्षात घ्या, तेव्हा मानवी जीवनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये रामजन्म होतो. हा आत्माराम प्रगट होतो. हा आत्माराम एकदा का आपल्या शरीरामध्ये प्रकट झाला की या आत्मारामाने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो? काय बदल होतो? व्यावहारिक दृष्टिकोनातून तसं बघायला गेलं तर जे नित्याचे व्यवहार आहेत ते होतातच, पण अंतःकरणाच्या शुद्धतेतून आतला जो शुभ्र प्रकाश आहे ना, त्याचं प्रतिबिंब परावर्तित व्हायला लागतं. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये एक वेगळं चैतन्य जाणवायला लागतं. वेगवेगळ्या आपण म्हणू की जे संकट आहेत ती सामना करण्याची ताकद अंतरंगामध्ये निर्माण व्हायला लागते. सुख दुःख या संकल्पनेमधलं जी दरी आहे ती कमी व्हायला लागते. म्हणजे सुखानी वेदना, जे आपण म्हणू दुःखानी वेदना होत नाहीत, सुखानी हुरळणार नाही आणि दुःखानी होरपळणार नाही, अशी अवस्था प्राप्त व्हायला लागते. आत्मारामाचं जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये सतत चिंतन चालू होतं, तेव्हा मानवी जीवनाला एक वेगळा आकार यायला लागतो. लक्षात घ्या, ज्याच्या आयुष्यामध्ये राम आहे तो कसा आहे? आपल्या समोर दोन मोठी उदाहरणं आहेत. ज्यांनी या रामरायाला, रामनामाला अखंडपणे आपल्या सोबत केलंय, ते महादेव शंकर, ज्यांच्या प्रत्येक श्वासांमध्ये रामराय भरून उरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कल्पना आहे
पार्वती माता आणि प्रभू शंकर कैलासावरती बसलेले असताना पार्वती माता शंकरांना विचारते, हे प्रभो, जेव्हा तुम्ही ते हलाहल विष प्राशन केलं होतं, या हलाहल विषाला पचवण्याचा ताकद तुम्हाला कशामुळे आली? इतकं प्रचंड असं ते काय म्हणू की संपूर्ण जगताचा नाश होऊ शकेल इतकं विनाशक असणारं असं ते विष प्रभू शंकरांनी या जगत कल्याणासाठी म्हणून प्राशन केलं आणि ते कंठापर्यंतच राहिलं. तो कंठ त्यामुळे निळा पडला, काळा निळा पडला, म्हणून त्याला नीलकंठ हे सुद्धा नाव रूढ अर्थाने शंकराचं नाव प्रसिद्ध झालं. ते कंठापर्यंतच राहिलं का? ते आतमध्ये जाऊ शकलं नाही, कारण त्यांच्या कंठामध्ये सतत रामरायाचं स्मरण आहे. लक्षात घ्या, वाणीचे जे 4 प्रकार आपल्याला माहिती आहेत, समर्थ जेव्हा म्हणतात की पुढे वैखरी राम आधी वदावा, ही मुखातून बाहेर येणारी जी वाणी आहे त्याला वैखरी म्हटलं आहे. पण या कंठामध्ये असणाऱ्या सततच्या रामनामाच्या स्मरणाने, या रामरायाच्या नामानी मला आराम मिळाला असं शंकर सांगतायत. मला आराम कशातून मिळाला? तर रामातून आराम मिळाला असं शंकर सांगतायत. शंकर पार्वतीला असं सांगतायत, रामाचा महिमा उमापती म्हणे, ऐके प्रिये साधवे. रामाचा महिमा उमापती म्हणे, ऐके प्रिये साधवे. माझा देह हलाहली करपला, यत्ने बहु औषधे. खूप वेगवेगळी प्रकारची औषधं घेतली मी, पण मला आराम नाही मिळाला. काय काय केलं? तर गंगा चंद्र जटाजुटी धरून या निश्चयेसी मी भागलो. रामाचे शतकोटी ग्रंथ पाहता, 2 अक्षरी वाचलो. ते हलाहल विष प्राशन केलं आणि दाह होत होता, सर्वांगाचा दाह होत होता. म्हणून या गंगेला मी माझ्या मस्तकी धारण केलं. सगळ्यात शीतल जर कोणती गोष्ट असेल तर ती चंद्रमा आहे. या चंद्रमेला माझ्या मस्तकावरती धारण केलं. वासुकी सर्पाला सुद्धा माझ्या गळ्याभोवती मी गुंडाळून ठेवलं. पण हा हलाहल दाह शांत नाही झाला. पण 2 अक्षरांनी मी वाचलो. ते 2 अक्षर म्हणजे राम. रामजन्म जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये झाला, या 2 अक्षरांनी माझं या हलाहल विषानी होणाऱ्या दाहापासून माझी मुक्तता झाली. ती 2 अक्षर म्हणजे राम आहेत. आपल्याला माहिती आहे की या रामरायाचं जे कथानक आहे ते रामायण या नावाने प्रसिद्ध आहे. आणि रामायणाचे निर्माते जे आहेत ते ऋषी वाल्मिकी आहेत. आणि या वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची रचना केली. याची आपल्याला कल्पना आहे. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. समर्थ आपल्याला सांगतात की या रामरायाचं चरित्र हे शतकोटी चरित्र निर्माण करते जे आहेत ते वाल्मिकी ऋषी आहेत.
आणि या वाल्मिकी ऋषींनी शतकोटी रामायणाची रचना केली. आणि मग या वाल्मिकी रामायणामध्ये देव, दानव आणि मानव यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं, म्हणून वाद निर्माण झाले. आम्हाला रामायण पाहिजे आणि मग कुणी किती घ्यावं याच्यामध्ये वाद निर्माण झाले. आणि मग सगळेजण शंकरांच्याकडे आले आणि शंकरांना असं सांगितलं की या शतकोटी रामायण आम्हाला वाटून द्या. आणि मग शंकरांनी काय केलं, ठीक आहे म्हटले, मी या शतकोटी रामायणाचे 3 भाग करतो आणि प्रत्येकाला देतो. आणि मग देवांना पहिल्यांदा 33 कोटी दिले, दानवांना 33 कोटी दिले, मानवांना 33 कोटी दिले, 100 कोटीतले. हे आकडे आपल्याला 100 कोटी 200 कोटी आपल्याला जवळचे वाटतात. हल्ली आपण बातम्या जेव्हा बघतो हे 100-200 कोटी सहज मिळतात लोकांना. पण आपण जी चर्चा करतोय ती रामायणातल्या शब्दांची चर्चा करतोय. लक्षात घ्या, शतकोटी रामायण, या रामायणामध्ये जी रचना केली आहे याच्यामध्ये शतकोटी शब्दांचा वापर या वाल्मिकींनी केलेला आहे. आणि मग 33 कोटी देवांना दिले, 33 कोटी दानवांना दिले आणि 33 कोटी मानवांना दिल्यावर 1 कोटी राहिले. 1 कोटी राहिल्यावर पुन्हा एकदा 33 लाख देवांना दिले, 33 लाख दानवांना दिले, 33 लाख मानवाला दिले. एवढं सगळं केल्यानंतर पुन्हा 1 लाख शिल्लक राहिले. 1 लाख शिल्लक राहिल्यावर पुन्हा 33,000 देवांना दिले, 33,000 दानवांना दिले, 33,000 मानवाला दिले आणि मग 1,000 शिल्लक राहिले. 1,000 शिल्लक राहिल्यावरती 333 शब्द देवांना दिले, 333 शब्द दानवांना दिले, 333 शब्द मानवाला दिले. असे 999 शब्द वाटून झाले आणि 1 शब्द जो राहिला तो शब्द होता राम, जो शंकरांनी स्वतःकडे राखून ठेवला. आणि शंकरांचं नाव हे खऱ्या अर्थाने या भूतली पावन झालं. रामनाम कथा गंगा स्मरणे पावन करी जगा, अशी ज्याची ख्याती आहे तो हा 1 शब्द आहे. ज्याच्या कंठामध्ये त्याने तो धारण केला तो नीलकंठ शिव या नावाने प्रसिद्ध झाला. तो शिव का आहे? कारण त्याच्याजवळ राम आहे म्हणून. लक्षात घ्या, तो शिव का आहे? कारण त्याच्याजवळ राम आहे, जो रामापासून अभिन्न आहे म्हणून तो शिव आहे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतो ना, ज्याच्यामध्ये राम नाही ती गोष्ट आपल्या दृष्टीने टाकाऊ असते. त्यामुळे व्यवहारात सुद्धा ज्याच्यातला राम निघून गेला ना ते शव होतं. लक्षात घ्या. आणि शिवाची ओळख ही रामानीच होते, या तत्वानीच होते. तो शिव आहे. आणि म्हणून आपल्याला ते तत्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये तो रामजन्म करायचा असेल तर ते तत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हा रामजन्म आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हायचा असेल तर आपल्या मनोभूमीला अयोध्या बनवायची आहे. त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. या रामाला आपलंसं करणारा अजून एक आपल्या माहितीतले आपण म्हणू की या रामायणाशी निगडीत असणारी एक व्यक्ती आहे. त्याचं नाव आहे हनुमंत. या हनुमंतानी सुद्धा रामाला आपलंसं केलं. नव्हे रामरायांनी आपलं सर्वस्व हनुमंताला प्रदान केलेलं आहे.
जेव्हा सीतामाईचा शोध घेऊन हनुमंत पुन्हा परत येतात, तेव्हा रामराय त्याला म्हणतात, अरे तू माझ्यासाठी किती मोठं काम केलंयस लक्षात घे. आणि मग जेव्हा आपण म्हणू की युद्ध झाल्यानंतर जेव्हा सगळ्या वानरसेनेचा सन्मान करण्याचं रामराय ठरवतात अयोध्येमध्ये, प्रत्येकाला काही ना काही आपण म्हणू की उपहार, काही रत्न, वस्त्र, अलंकार अशानी सर्वांना सन्मानित करतात, सुशोभित करतात रामराय. पण हनुमंताला बोलवत नाहीत. आणि मग सीतामाईंना असं वाटायला लागतं की अरे या सगळ्यांमध्ये मोठं काम कोणी केलं असेल तर ते हनुमंतानी केलंय, आणि रामरायांना का हनुमंत आठवत नाही आहेत. आणि मग सीतामाई रामरायांना म्हणतात की या सगळ्यांचे तुम्ही छान सन्मान केले, पण ज्यांनी एवढं मोठं कार्य आपल्यासाठी म्हणून केलं त्या हनुमंताची का तुम्हाला आठवण नाही झाली. आणि हनुमंताचं नाव घेतल्यावर रामरायांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मग रामराय म्हणाले सीतामाईंना, अगं त्याचं एवढं मोठे अनन्य उपकार आहेत आपल्या या सगळ्या कार्याप्रती की मी त्याला काय देऊ, माझ्याकडे त्याला देण्यासारखं काही नाही आहे. आणि मग सीतामाई म्हणते की का असं कसं, माझ्याकडे आहे त्याला देण्यासारखी गोष्ट, आणि मी ती कुठून आणली आहे तर माझ्या माहेरहून आणली आहे. असते ना आपल्याला माहेरच्या वस्तूचं अप्रूप असतं, माहेरच्या वस्तूंची किंमत असते आपल्याला. आणि मग सीतामाई म्हणाल्या की अरे मी माहेरहून आणलेला रत्नहार जो आहे ना तो माझ्यासाठी लाखो मोलाचा आहे, म्हणजे त्याच्यातलं एक एक रत्न हे पृथ्वी मोलाचं आहे. आणि मग असा हार मी माझ्याकडे जपून ठेवला, तो मी हनुमंताला देऊ. आणि मग रामराय म्हणाले ठीक आहे, जशी तुझी इच्छा, देऊन बघ. आणि मग हनुमंताला बोलवलं जातं त्या राजा दरबारामध्ये, आणि तो नवरत्नांचा हार सीतामाई मारुतीरायाला प्रदान करतात. मारुतीराय तो हार घेतो आणि मग बाहेर राजप्रासादाच्या बाहेर जाऊन एका झाडावरती बसून त्या रत्नांमध्ये रामरायात का बघायला सुरुवात होते. आणि मग एक एक रत्न दाताखाली घ्यावं, ते काडकन मोडावं, आणि याच्यामध्ये राम नाहीत म्हणून ते फेकून द्यावं, असं चालू होतं. सीतामाई तो प्रकार पाहतात आणि स्वाभाविक आहे हो, त्यांनाही राग येतो. अरे मी एवढा पृथ्वी मोलाचा एक एक रत्न असणारा हार मी मारुतीरायाला अर्पण केला, त्याला दिला, आणि तो दाताखाली एक एक रत्न घेऊन तोडतोय, त्याची कवडी मोल किंमत असल्यासारखं तो तोडतोय. आणि मग एक एक रत्न इकडे मारुतीराय तोडतायत आणि सीतामाईंना वाटायला लागतं अरे आपण का हे दिलं. आणि मग सीतामाई हनुमंताला बोलवणं पाठवतात. आणि मग जेव्हा हनुमंतराय समोर येतात तेव्हा सीतामाई विचारते, अरे मी तुला एवढं मोठं लाखो मोलाचं पृथ्वी मोलाचं एक एक रत्न असणारा हा नवरत्नांचा हार तुला दिला आणि तू फोडून टाकतोस ते. आणि मग मारुतीराय म्हणतात, हो माई, मी तो बघत होतो याच्यामध्ये राम आहेत का. आणि मग सीतामाई म्हणतात, अरे त्याच्यात कसा राम असेल. आणि मग हनुमंतराय म्हणतात की ज्या गोष्टींमध्ये राम नाही ती वस्तू माझ्या काही कामाची नाही. लक्षात घ्या माई, ज्या गोष्टींमध्ये राम नाही ती गोष्ट माझ्या काय कामाची, म्हणून मी ती फोडून टाकली. आणि मग तो प्रसंग आपण सगळ्यांनी टी व्हीवरती पण पाहिला आहे, रामायण जेव्हा टी व्हीवरती लागत होतं. आणि मग सीतामाई विचारतात हनुमंताला, अरे मग तुझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या हृदयपटलावरती राम आहे असं म्हणतो, दाखव. आणि मग ते हनुमंत आपली छाती फोडून दाखवतात आणि आतमध्ये त्याच्या हृदयपटलावरती असणाऱ्या सिंहासनावरती आरूढ रामरायाचं दर्शन सगळ्यांना होतं. रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन, वामभागी सीतामाई जगत जननी माझे आई, असं ते अलौकिक दर्शन मारुतीराय तिथे बसलेल्या प्रत्येकाला देतात.
आपल्यालाही हे समजून घ्यायचं आहे की ज्या गोष्टींमध्ये राम नाही ती गोष्ट आपल्या कामाची नाही. रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे ज्या प्रसंगामध्ये सेतू बांधत असताना प्रत्येक जण त्या शिळेवरती राम लिहितोय आणि ती शिळा समुद्रामध्ये त्या सागरामध्ये टाकतोय आणि त्या रामनामाने तो दगड पाण्यावरती तरंगायला लागतो. दगड पाण्यावरती रंगायला लागतो. रामरायांना आश्चर्य वाटायला लागतं आणि कुतूहल वाटायला लागतं की राम लिहितायत आणि दगड टाकून बघतायत. प्रत्येक जण या सैन्यातला प्रत्येक जण या सुग्रीवाच्या सैन्यातला प्रत्येक वानर ते राम लिहितोय दगड पाण्यात टाकतोय, राम लिहितोय दगड पाण्यात टाकतोय आणि असं छान सेतू तयार होताना कुतूहलाने रामराय बघतायत. आणि मग सहज म्हणून एका दगडावरती स्वतःही राम लिहितात आणि टाकतात आणि मग तो दगड पाण्यामध्ये पुढतो. रामरायांना आश्चर्य वाटतं आणि थोडा संकोचही वाटतो. अरे कोणी बघत तर नाही ना, मी टाकलेला दगड बुडतो आणि बाकीच्यानी टाकलेले दगड तरंगतात. आणि तो संकोच जो आहे हा त्यांना वाटतो आणि सहज ते पाठीमागे वळून बघतात तर पाठीमागे हनुमंतराय उभे असतात. आणि मग मारुतीरायांच्या लक्षात येतं रामरायांच्या मनात काय आहे. आणि मग मारुतीराय स्वतः रामरायाला म्हणतात, देवा तुम्ही टाकलेला दगड बुडणारच आहे हो, तुमच्या नावाने हे सगळं जरी तरत असलं तरी तुम्ही टाकलेला दगड बुडणारच आहे. आणि मग रामराय म्हणतात, का असं का म्हणतोस. आणि मग मारुतीराय जे उत्तर देतात ना ते खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की देवा तुम्ही ज्याला पकडलं ना तोच तरणार आहे ना, तुम्ही ज्याला सोडून दिलं तो बुडणारच आहे. आपल्यालाही हे समजून घेता आलं पाहिजे की रामरायांनी आपल्याला आपलंसं करावं, आपल्याला धरून ठेवावं, याच्यासाठी तो राम आपल्या अंतःकरणामध्ये आधी जन्माला आला पाहिजे. आणि तो राम जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये जन्माला येईल ना तेव्हा आपल्या अंतःकरणाची ही भूमी अयोध्या होणार आहे. आणि या अयोध्येमध्ये ते रामतत्व जेव्हा प्रगट होईल ना तेव्हा या आपल्या जीवनाला एक छान असं काय म्हणू की एक अलौकिकत्व प्राप्त होणार आहे. रामजन्माचा या रामनवमीचा हेतू उद्देश तोच आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते रामराय प्रकट व्हावेत. तो रामजन्म आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हावा, तो जन्माला यावा याच्यासाठीच आहे. रामजन्माचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी याच वेळी आपले समर्थही जन्माला आले. समर्थांचाही जन्म हा रामजन्माच्याच वेळेला आहे. जाम समर्थमध्ये शके 1530 इसवी सन 1608 समर्थांचाही जन्म आहे. 33 पिढ्यांची असणारी ही 22 पिढ्यांची असणारी ही रामोपासना आणि सूर्योपासना समर्थांच्या या जन्माला कारणीभूत आहे. लक्षात घ्या, 22 पिढ्यांच्या रामोपासनेतून समर्थांसारखा राष्ट्रपुरुष युगपुरुष या ठोसरांच्या घरात जन्माला आला, तोही रामजन्माच्या सुमुहूर्तावरती. आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ रामच प्रकट झाले त्यांचा प्रत्येक शब्द हा रामाला समर्पित आहे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमुचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश आणिकाची वासन पाहो. राम माझे मनी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझा.
रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हित गुजर. रामाशिवाय एकही श्वास नाही असं आयुष्य, असं चरित्र समर्थांचं आहे. आपल्या जीवनामध्ये तो राम यावा, नवे नवे आपल्या जीवनामध्ये तो राम आला नाही म्हणूनच हा जन्म झालाय, लक्षात घ्या. आपल्याला रामरायांपासून जो वियोग झाला, या वियोगानंच जीवित्व आपल्याला प्राप्त झालं. समर्थ करुणाष्टकातून म्हणतात, तुझिया वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. लक्षात घ्या, रामरायाशी असणारा आपला वियोगच या जन्माला कारण आहे. या जीवनाचा जो प्रारंभ आहे, जीव जन्माला जेव्हा आला तेव्हा काहीतरी संचित घेऊन आला. कर्मधर्म संयोगाने मग या मानवी जीवनामध्ये आपण जेव्हा आलो, तेव्हा या मानवी जीवनामध्ये परमेश्वराने बुद्धीचं दान या मानवाच्या पदरात टाकल्यामुळे आपल्याला या बुद्धीच्या साहाय्याने या जन्मामध्ये त्याचा वियोग होणार नाही याच्यासाठी काळजी घ्यायची आहे. आणि मग त्याचा वियोग होऊ नये असं वाटत असेल, तो जन्म आपल्या अंतःकरणामध्ये याच जन्मात होणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी साधायचं काय आहे? या रामरायाशी असणारा आपला वियोग आपल्याला थांबवायचा आहे आणि रामजन्माचा योग आपल्याला साधायचा आहे. योग साधायचा आहे म्हणजे काय? योग हा शब्द जरा थोडा आपण म्हणू की थोडा जास्त गुळगुळीत झाला आहे. कारण आपल्या जीवनामध्ये योग म्हणण्यापेक्षा योगा हा फार जवळचा शब्द झाला आहे, नाही का? आपण शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करतो त्या योगाच्या संकल्पनेमध्ये आपण आणायचा प्रयत्न करतो. पण जो योग अभिप्रेत आहे आपल्याला, जो आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरणाच्या दृष्टीने आपल्याला हा योग समजून घ्यायचा आहे. समर्थांचा करुणाष्टकातला श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हा योग आपल्याला समजून घ्यायचा आहे. कुठला योग? सदा सर्वदा योग तुझा घडावा, रामरायालाच ते म्हणतात. हा योग कोणता? तर जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण, यांचा संयोग हा योग आहे. याज्ञवल्क्य ऋषींनी योगाची केलेली जी व्याख्या आहे ना, ती आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात, जीवात्मा परमात्मा संयोगः संयोगो योग इत्युक्तो जीवात्म परमात्मनोः. म्हणजेच काय? तर जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण, यांच्यामध्ये होणारा संयोग याला योग असं म्हणतात. हा योग आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. निमित्त रामजन्माचा आहे, निमित्त रामनवमीचा आहे, निमित्त ब्राह्मण सेवा संघाचं कार्य कांदिवलीमध्ये सुरू झालं याचं आहे. निमित्त आपण काही असू दे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनोभूमीमध्ये तो रामजन्म व्हावा ही प्रार्थना आहे.
हा रामजन्म आपल्या जीवनामध्ये साजरा व्हावा, संपन्न व्हावा आणि मग खऱ्या अर्थाने ती रामनवमी साजरी व्हावी, याच्यासाठी त्या रामतत्वाची ओळख आपल्याला करून घेणं आवश्यक आहे. आणि ही रामतत्वाची ओळख करून घेत असताना समर्थांनी दाखवलेला मार्ग आपल्याला पकडायचा आहे. तो मार्ग भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव हा आहे. समर्थांच्या शब्दामध्ये हा मार्ग आपल्याला कुठला आहे तर समर्थ मनोबोधाची सुरुवात करताना म्हणाले, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. त्या भक्तिपंथामध्ये आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे. निमित्त रामजन्माच्या या रामनवमीचं आहे. आणि भक्तिमार्ग हा कुठेही बाहेर जाणारा नाही आहे. तो बहिर्मुखतेतून अंतर्मुखतेकडे घेऊन जाणार आहे. आणि या अंतर्मुखतेचा मार्ग ही 11वी जीवनाची 11वी दिशा आहे. लक्षात घ्या, अंतःकरणामध्ये आत जाणारा मार्ग हा 11वा आहे. आणि ह्या 11व्या दिशेचा मार्ग सुलभ आणि सुगम करण्याचं काम हे 11वं इंद्रिय करतं, ज्याचं नाव आहे मन. आणि म्हणून समर्थ म्हणाले, 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्तते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. या आनंदवन भुवनाचं साम्राज्य निर्माण करण्याची ताकद प्रत्येकाच्याकडे आहे. या 11व्या दिशेचा शोध 11व्या इंद्रियाच्या साह्याने घडावा असं वाटत असेल तर तो भक्तिपंथ आपण स्वीकारू आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये रामजन्म साजरा करू. या रामनवमीच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ब्राह्मण सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी अधिकारी वर्गाने दिली. या सगळ्यांच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञता भाव प्रकट करतो. आणि तो रामजन्म या रामनवमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनःपटलावरती श्रीरामराय संस्थापित व्हावे यासाठी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. या ब्राह्मण सेवा संघाच्या पुढील सर्व कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.